एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। ब्राह्मणवाडा तालुका अकोले येथे हांडे परिवाराच्या वतीने आयोजित वास्तुशांती व मातोश्री सोनाबाई बबनराव हांडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम रविवार 1 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ पारिवारिक व सामाजिक मान्यवरांचा समारंभही पार पडला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किरण लहामटे, सदस्य महाराष्ट्र विधानसभा, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पा गायकर तसेच विश्व हिंदू परिषदचे सहमंत्री शंकरजी गायकर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ पारिवारिक सामाजिक मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी हांडे परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत मातोश्री सोनाबाई हांडे यांना अभिष्ट चिंतनपर शुभेच्छा दिल्या व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या। तसेच हबप दीपक महाराज देशमुख यांचे सुश्राव्य संगीत प्रवचन पार पडले। त्यांच्या प्रवचनातून आध्यात्मिक विचार, संस्कारांची जपणूक व कुटुंब एकतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले। उपस्थितांनी प्रवचनाचा मनोभावे लाभ घेतला। सदर सोहळ्याचे आयोजन ॲडव्होकेट के.बी. हांडे, ॲडव्होकेट सौ मंगल के. हांडे, श्री नामदेव बबनराव हांडे, सौ साधना नामदेव हांडे तसेच समस्त हांडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते। मातोश्री सोनाबाई हांडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि नवीन वास्तुशांती कार्यक्रम असे 2 कार्यक्रम खरं म्हणजे किसनराव यास ठेवलेले। खरं म्हणजे मातोश्रींना शुभेच्छा देताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं म्हणजे ह्या गावानं आणि या हांडे परिवारानं खूप घडवलंय आणि म्हणून माझी भावना खूप उच्चमळून येतात हे कार्यक्रम होत असताना। कारण भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करण्याची संधी मला ब्राह्मणवाड्यामुळे मिळाली। छोटा कार्यकर्ता होतो मी, सेल्समन म्हणून सोसायटीत काम करायचा, पण गावचं शिक्षण कुणी नसल्यामुळे मी प्रमुख म्हणून भाऊसाहेबांच्या मिटिंगांना इथं ब्राह्मणवाड्यामध्ये यायचा आणि त्याच्यातून मी कार्यकर्ता तयार झालो। असं हे ब्राह्मणवाड्यातला कोणताही कार्यक्रम असो, आज माझा 10 महिने मी आजारी होतो, पण पहिला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी किसनराव आणि अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या निमित्तानं सर्व क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित आहेत। या निमित्तानं आदरणीय आपल्या तालुक्याचे भूषण दीपक महाराज देशमुख यांची संगीतमय प्रवचन रूपी सेवा संपन्न होणार आहे आणि इंद्रभानजी कोल्हाळ त्यांना साथ देणार आहे, संगीत महाराज त्यांना साथ देणार आहे। आदरणीय गायकर साहेब आणि शंकरजी गायकर ही आवर्जून उपस्थित आहे। बाकी वकील क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील असे सगळेच मान्यवर आवर्जून उपस्थित आहेत आणि विशेष करून हा हांडे परिवार सगळा उपस्थित आहे आणि आई एकदम भारावून गेलेली आहे। सगळ्यांची आठवण करते की याला बोलवा, राहुलला बोलवा, राहुलला बोलवा, म्हणत होती राजूला बोलवा। तर असं सगळं आणि पाहुणे गोळा झाले। काय झालं की दिवसाचे माझ्याकडे 24 तासच दिले, तुम्हाला किती दिलेत मला काय माहिती, मला 24 तास दिले दिवसाचे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा मी प्रयत्न करतोय। परमेश्वराने तुम्हाला जे काम दिले ते तुम्ही करताय, मला जे काम दिले ते मी करतोय। अकलापूरच्या दत्त महाराजांच्या इथे एका 3 कोटीच्या कामाचा लोकार्पण सोहळा आहे आणि कीर्तन तिथे चालू झालंय। 11 वाजता मला बोलवलं होतं आणि म्हणून जाणंय म्हणून मी लवकर जाणार आहे, म्हणजे या गावातून असं म्हणजे काय आजी दादांच्या जाण्यानंतर असं झालंय की कोणत्या माणसाला देव कधी बोलून काहीच सांगू शकत नाही। आपल्या हातात आहे तो क्षण जगून घेणार। आई तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य भेटलं आणि हे सगळं पाहण्यासाठी आम्ही तर राहणारच तोपर्यंत। आणि त्यावेळेला कार्यक्रम सायंकाळचा घ्या, संध्याकाळचा घ्या, नाहीतर तुम्ही सकाळचा 9चा कार्यक्रम 11ला चालू करणार
तर संध्याकाळी घेतलं तर सगळी लोक येतील आणि असा सुंदर कार्यक्रम आपण तेव्हा तो सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा असेल नाही का? हा, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा म्हणजे मग आपल्याला तो 1000 वेळा चंद्र पाहिल्याचा आईचा जो अनुभव आहे तो पण ऐकायला भेटेल. आणि त्यामुळं अधिकचा वेळ न घेता मी परत एकदा आईला दीर्घायुष्य भेटो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. कारण शुभेच्छा द्यायला एवढा काही मोठा मी नाहीये. आणि तिनं जे काही बाबांच्या पश्चात आयुष्य जगलंय, किबी हंडे असतील, त्याचे बंधू असतील, अशी रत्न नररत्न ह्या तालुक्याला दिलेत. तर त्यामुळं नक्कीच या आईची खूस धन्य झाली आहे. आणि केबी तुम्ही पण चांगले आहेत. आणि मला आवडलं की पुरोगामी माणसांनी प्रवचन वगैरे ठेवलं. आता तुम्ही ऐकणार आहे सगळं. विशेष करून आमच्या वकीलताईंसाठी बोलतोय मी हे. म्हणजे आता पांडुरंग आणि सगळं काही तुमच्या आईच्या रूपामध्ये आहे. आणि आईला दीर्घ आयुष्य भेटण्यासाठी तुम्ही पण सगळेजण तिच्या आरोग्याची काळजी घ्या. तिच्या गोळ्या व्यवस्थित असतील, आजार नसेल तर चांगली गोष्ट. वा वा, टाळ्या वाजवा. काही नाही, तर परमेश्वराचं आभार मानतो. नाही तर आम्ही वयाच्या 35-40 नंतरच बीपी नाही पण डायबिटीस घेऊन फिरायला लागलो. त्यामुळे तुम्ही 100% दीर्घ आयुष्य होणार आहे याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. परत एकदा सोहळ्यानं छेडछाड करू नका. जो आवाज आता माझ्याकडे किती यांच्या वेळेला म्हणजे आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतोय. हे नसलं तरी पोहोचतोय, अशी काही अडचण. तर त्यामुळं साऊंड एकदा तुम्ही सेट केला की तोच ठेवा, म्हणजे कार्यक्रम सुंदर होईल. कारण आता गर्दी पण जमले. परत एकदा तुम्हाला तुमच्या अधिष्ठ चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा. तुमचं कुटुंब तुमच्या शब्दाबाहेर कधीच न वागो. सगळे एकत्र जाणवले, भाऊ भावासारखे, राम लक्ष्मणासारखे कायम एकमेकाच्या हातात हात घालून राहतो. असा सगळा सुंदर परिवार आणि त्याला कधीच नजर कुणाची न लागू अशा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या आईच्या प्रेमापोटी इतका मोठा जनसमूह या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक वकील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खर तर असा हा अभिष्ट चिंतन सोहळा अनेकांना शक्य होत नाही. किसनरावांना आईची सावली लाभली, तो वटवृक्ष त्यांच्या जीवनामध्ये आला. कधी कधी असं लक्षात येतं की आई गेल्यानंतर आई आपल्याला कळते. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम तुम्ही घेत असताना ती केवळ किसनरावांची आई नाही तर आम्हा सगळ्यांची आई आहे आणि तिचं आपण अभिष्ट चिंतन करतो आहोत. किसी के जिम्मे मकान आया, किसी के जिम्मे मकान आया, किसी के जिम्मे दुकान आया, मैं ऐसा ही दौड़ते रहा क्यों तो मेरे हक में माँ आई. आईचा सांभाळ, आईविषयी इतकं बोललं जातं. सगळ्यात जास्त जिच्याविषयी बोलावं, परमात्मा नंतर परमेश्वराचं भान आपल्याला सातत्याने राहावं म्हणून आई आपल्या वाट्याला आली आहे. आईचं हिमालय एवढी उंची, सागराच्या तळा एवढी तिची खोली आहे. त्यामुळे आईच्या बाबतीमध्ये कितीही वर्णन केलं तरी ते कमी आहे. वेळेचं बंधन आहे. किसनराव, तुम्ही हा जो कार्यक्रम घेतला हा तुम्ही शेवटी असा आहे की अनेक वेळेला चांगली लेकरं जन्माला यायला ती खूप पुण्यवान असायला पाहिजे. त्यावेळेला किसनरावांसारखी मंडळी जन्माला येतात. म्हणून यांच्या सगळ्या यशाचं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर या माऊलीला दिलं पाहिजे, ह्या आईला दिलं पाहिजे, या मातोश्रीला दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की अनेक दुःख, अनेक वादळ पचवत आई कधी सुद्धा निगेटिव्ह बोलत नाही. म्हणजे मला आई बाबतीत बोलायचं झालं तर मी प्रत्यक्ष आई काय असते फार जवळून पाहिलेलं आहे. आणि आई गेल्यानंतर सुद्धा किती मोठी पोकळी निर्माण होते. पण दुर्भाग्याने आज अनेकांना आईचं छत्र लाभत नाही आणि ज्यांना लाभलंय त्यांना आई कळत नाही. त्यामुळे
ज्यांना लाभलंय त्याला आई एवढ्या करता कळायला पाहिजे, कारण आज रस्त्याच्या कडेला आई आहे, आज धर्मशाळेत आई आहे, आज अनाथ आश्रमामध्ये आई आहे. अशा अनेक आयांचा विश्व हिंदू परिषद सांभाळ करत असते. जवळजवळ 8,500 ज्यांची आई नाही आणि ज्यांना घरात बाहेर काढून दिलेलं आहे, अशा 8.5 भगिनींचा सांभाळ महाराष्ट्राची विश्व हिंदू परिषद करते आहे. कारण हे दायित्व आहे, हे कर्तव्य आहे. संविधानामध्ये जी 11-12 कर्तव्य सांगितलेली आहेत, आम्ही अधिकाराच्या गोष्टी करतो. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आईचं, त्याला आपण असं म्हणतो की घ्यावा समुद्राकडनं शाई, पृथ्वीकडनं कागद, आईची उपमा द्यायला शब्द फुटत नसतात. इतकं उंच, इतकं जबरदस्त हे व्यक्तिमत्व आहे, किती बोललं तरी कमी आहे. आज मला या ठिकाणी बोलवलं. खरं तर माझा रात्री कार्यक्रम होता नवी मुंबईला, पण मी त्या कार्यक्रमाला न जाता या कार्यक्रमाला हजर एवढ्या करता राहिलो, कारण एका आईचा आज सत्कार आहे, आईचा सन्मान आहे. त्यामुळं जगामध्ये कुठेही नाही जाता, कारण हे तीर्थस्थळ आहे आपलं. पांडुरंगाने आपल्या करता हे जे जन्माला घातलेलं हे तीर्थस्थळ आहे. म्हणून अनेक वेळाला या तीर्थस्थळाचं आपण जर दररोज दर्शन घेतलं तर आपल्या आयुष्यामध्ये मला नाही वाटत काही कमी राहील. कारण हे पुण्य जे आहे, हे जन्मांतर पुण्य टिकतं, ते केवळ आईचं पुण्य टिकतं. म्हणून ज्या आईने किसनरावांसारखी इतकी उच्च कोटीची माणसं जन्माला घातली, ज्यांच्या विचारामध्ये विनम्रता आहे, ज्यांच्या आचारामध्ये विनम्रता आहे, ज्यांच्या व्यवहारामध्ये विनम्रता आहे, अशा सगळ्या मंडळींना आपण किसनराव एकत्र केलं. आज सीताराम पाटील या ठिकाणी आले. खरं तर त्यांची स्थिती नाहीये येण्याची, पण शेवटी असं असतं की ते अंतराची हाक जी आहे ती आपल्या अनेक माणसांना एकत्र करते. म्हणून आपण सगळे इथे आलेला आहात. मी केवळ एवढंच सांगतो की या आईला आयुर, आरोग्य, ऐश्वर हे सगळं प्राप्त हो आणि हिचा आशीर्वाद आम्हाला सातत्याने लाभो, असं मी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.